तर ज्या जेन्झीसच्या माध्यमातून हे आंदोलन छेडण्यात आलं, तर आता तेच जेन्झीस किंवा तेच आपण जर माहिली म्हणजे विद्यार्थ्यांसाठी लढणारे किंवा विद्यार्थ्यांसोबत उभे राहणारी जी लोक आहेत तेच या ठिकाणी कचरा उचलत आहेत. त्यातीलच काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधू. नमस्कार मित्रा. 2 मिनटं बोलू शकतो मी तुझ्याशी? म्हणजे माहिती आहे तुम्ही काम करत आहात, तरी म्हणजे छोटंसं मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. नेमकं काय आहे, तुम्ही कोण आहात? म्हणजे तुम्ही असे ह्या ठिकाणी अचानकपणे कचरा गोळा करताय? प्रोटेस्टर आहे. ओके, म्हणजे तूही आंदोलक आहेस? हो, मी प्रोटेस्टर आहे. मी हा कॉजसाठी इथे उभे आहे. इथे हा काम करतो. हा काम तर सेल्फ मतलब कशा सांगू आता, बेसिक ह्युमन रिक्वायरमेंट टू मेक अ क्लीननेस. क्लीननेस इज नेक्स्ट टू द गॉडीनेस. बरोबर. फर्स्ट थिंग दॅट वी आर डुइंग. सिविक सेन्स आहे. हो, ते सिम्पल, ते बेसिक आहे. ते कोणाला शिकवायला गरज नाही, कोणाला टॉट नाही करायचं आहे. हा फक्त स्वतःच्या आहे. म्हणजे एक म्हणजे ह्या गोष्टी दृष्टिकोनाने एक गोष्ट दिसून येते की जे जेन्झीस उद्रेक करू शकतात, जे जेन्झीस आंदोलन करू शकतात, जे जेन्झीस सरकारच्या विरोधात आवाज उचलू शकतात, ते जेन्झीस हे काम देखील करत आहेत. फक्त नाही की यांना हो, जेन्झी इज अवेअर अबाउट एव्हरीथिंग. ते अवेअर आहे सगळ्या चीज, असे रॉंग राईट सगळे, ते त्याला सगळी चीज माहीत आहे. अगदी नक्कीच. आता आणखीन काही लोक आहेत, आपण त्यांचे संवाद साधू. ओके, येथील काही आपल्यासोबत लोक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधू. काही नागरिक आहेत, प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने काम करतो आहे. आता आपण जर पाहिलं तर बीन बॅग्स आहेत, त्यामध्ये हा दादा येथील जे काही बॉटल्स असतील किंवा रॅपर असतील ते उचलतो आहे आणि ते या ठिकाणी पुन्हा आपल्याला बीन करताना पाहायला मिळतील. किंवा हेच जे आत्ता या ठिकाणी ही साफसफाई करतायत तेच काही वेळानंतर त्या ठिकाणी जाऊन हा कचरा डंप करतील. नमस्कार दादा, मी तुझ्यासोबत बोलू शकतो? सफाई केली हे देखील दृश्यांमध्ये दिसून आलं. आजही तीच दृश्य दिसत आहेत. जे जेन्झीस प्रोटेस्ट करतायत, सरकार विरोधात आवाज उचलतायत, तेच कचरा उचलतायत. मी पुन्हा तुझ्याकडे येतोय. काय सांगशील, हे कचरा उचलतोयस तू आज? काय नाही, ही आपली जिम्मेदारी आहे. जो कचरा आपल्यामुळे झाला तो आपण उचलणं हे आपलंच कर्तव्य आहे. आणि मला वाटतं तुम्ही हे सगळ्यांना दाखवावं, तुमच्या चॅनलवरती हे दाखवावं. कारण की जे बसून घरी बोलतायत की जे हे जेन्झी जे आहेत, जे प्रोटेस्ट करतायत, ते पाकिस्तानी आहेत, बांगलादेशी आहेत, मग त्यांनी इथे येऊन हे बघावं, साक्षात काय होतं ते बघावं. फक्त जे न्यूज रिपोर्ट आणि न्यूज चॅनलवरती ते दाखवतात ते सत्य नाही आहे. तर त्यांनी पण मला वाटतं इकडे येऊन उभं राहावं, मग त्यांना कळेल की सत्य काय आहे. एक गोष्ट मला नाही, या गोष्टींमधूनच एक गोष्ट दिसून येते की म्हणजे जो जेन्झीज सरकारविरोधात आवाज उचलू शकतो, उद्रेक करू शकतो किंवा काही तोडफोड असेल किंवा काही करू शकतो, जेन्झीज आता काही म्हणजे छोटी ही मेंटॅलिटी राहिली नाही आहे, फार मोठी मेंटॅलिटी आहे. आणि हे काय करू शकतात हे या महिन्याभरामध्ये देशाला दाखवून दिलं या लोकांनी. आजची ही गरज फार महत्त्वाची होती, परंतु काही फार कमी लोक आहेत. मला म्हणजे हे मी डिसअपॉइंट करत नाही आहे तुला की काही मी चुकीचं बोलत नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने नागरिक ह्या ठिकाणी होते आंदोलनाला किंवा ज्या पद्धतीने विद्यार्थी होते आंदोलनाला, त्या ठिकाणी आणखीन संख्या हवी होती. असं म्हणू नाही शकत आपण, कारण की सगळ्यांनीच आपल्या परीने जितके प्रयत्न करते तितके केलेले आहेत. सगळ्यांनीच क्राऊड मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे, की क्राऊड मुलींसाठी कसं सेफ राहील, कसं मुलींना सेफ करता येईल. मुलींना प्रत्येक वेळेस सगळ्यांनी जागा दिलेली आहे, तर प्रत्येकानेच आपलं योगदान ह्याच्यात दिलेलं आहे. आम्ही इकडे 10 लोक फक्त 5 लोक करतो हे फक्त आम्ही कचरा होतो, बाकीच्या लोकांनी पण त्यांनी त्यांच्या प्रकारे योगदान दिलेलं आहे. त्याला आपण स्वीकारू. एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हटलास तू, गेल्या अनेक दिवसांपासून ह्या संपूर्ण दादर परिसरामध्ये, शिवाजी पार्क परिसरामध्ये आंदोलनं होत आहेत. एकही छेडखाणीची घटना किंवा एकही अत्याचाराची घटना अशी आलेली नाही आहे. तर मुंबई महापालिकेचं या ठिकाणी प्रशासन जे येते हे देखील जागा झालं आहे. परंतु जी महत्त्वपूर्ण दृश्य आहेत किंवा जी आपल्याला दृश्य पाहूशी वाटतील, हवीशी वाटतील, ती ही आहेत. जे विद्यार्थी किंवा जे जेन्झीज या ठिकाणी येऊन आंदोलनं करतायत, घोषणाबाज्या करतायत, परंतु तेच आंदोलक कचरा करून जात आहेत किंवा बॉटल्स या ठिकाणी फेकून देत आहेत, अशी गोष्ट नाही आहे. तर ही लोक आपण जर पाहिलं तर हे जेन्झीज या ठिकाणी अशा पद्धतीने काम करत आहेत. कारण की जेन्झीजच्या माध्यमातून आंदोलनं छेडली जात आहेत, घोषणाबाज्या दिल्या जात आहेत. आमचे लोक होते, आमचा कचरा, त्यामध्ये काय ते आमचंच कार्य आहे. हो, सगळं आमचंच आहे. सब हमारा ही है, सब हमारे आहे. देश अच्छा है बुरा है पर हमारा है. देश पण आमचंच आहे आणि आम्ही आमच्या घेणारच. जय जवान जय किसान. नक्कीच. कुठून तुम्ही दादरचेच आहात का? हो, कसं वाटतं आज हे बघून? व्हेरी गुड.
आय अप्रिशिएट फॉर दिस थिंग. म्हणजे आजपर्यंत ह्या कधी नाही होलं. नाही ह्या पिढीला म्हणजे पॉइंट आउट केलं जायचं मोबाईलमध्ये गुंतून राहणारी पिढी आहे, नुसतं आता काय हे आंदोलन करतील आणि त्या काही दिवसांनी शांत बसतील, नाही, नाही. कचरा करून ठेवतील. नाही. परंतु आज कचरा केला मान्य आहे, लोक येत आहेत, कचरा होणार. मग ते करते ना, साफ करते ना, क्लीन करते ना. अच्छा, काय वाटतं मग, बरं वाटतं हे आय एम सगळं? व्हेरी हॅपी. एक वेगळा प्रश्न तुम्हाला, गेल्या अनेक वर्षांची सत्ता तुम्ही या देशाभरात पाहिली असेल. हो. आता ही वेगळी सत्ता आहे, म्हणजे भाजपची सत्ता आहे आणि त्यामध्ये भाजपचं सरकार हे केंद्रस्थानी आहे, राजस्थानी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कशा आहेत? ते बरोबर आहे, ते का बोलते, बरोबर बोलताय. बरोबर बोलते. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा 100%. 100%. काय विद्यार्थ्यांच्या काय म्हणजे आतापर्यंत काय अशा भेडसावल्यात तुम्हाला की भूमिका की बाबा हे खरंच विद्यार्थ्यांसोबत चुकीचं होत आहे? ते काय, दे आर लिव्हिंग देअर हाऊस अँड कमिंग अँड दे आर स्पेंडिंग देअर ओन टाइम ओव्हर हिअर. बरोबर. इट्स अ व्हेरी बिग थिंग. हा वेळ देखील वाया चाललेला आहे. म्हणजे जर जर उद्या आय एम सो ग्लॅड दॅट दे आर डुईंग दिस जॉब. हां, टिल नाव सो मेनी मीटिंग हॅज डन बट नोबडी हॅज क्लीन लाईक दिस. चेंजेस आहेत. हेच तर डिसिप्लिन आहे, हे तर सरकारला कळलं पाहिजे. हेच तर डिसिप्लिन आहे, हे तर दाखवलं पाहिजे महत्वाची गोष्ट. पण दुसरीकडे कुठेतरी सत्ताधारी नेत्यांच्या माध्यमातून यांना ते सत्ताधारी बोलणारच आहेत ते, पण जे खरं आहे ते खरं आहे. दहशतवादी संघटनेसारखं हे करतायत असं. यांना दाखवा ना, हे दहशतवादी करतायत ते. बरोबर, बरोबर आहे ना, अगदी बरोबर. हे दहशतवादी दिसतात का त्यांना? म्हणजे त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी काही करायचं तुम्ही. काय आज म्हणजे ही गोष्ट बघून कशी वाटली? म्हणजे इतका थोडाफार त्रास मुंबईकरांना झाला असेल, नाही असं म्हणत नाही, कारण की मोठ्या संख्येने लोक याच्यापेक्षा जास्त मोठ्या सभा होतात तेव्हा नाही कोण काय बोलत. बरोबर. आता हे जेनझी आहेत म्हणून तुम्ही बोलायचं, फक्त विरोधकच बोलतात. म्हणजे जे सत्ताधारी आहेत तेच बोलतात बाकी. पण आपण जाणारा पब्लिक, आम्ही नॉर्मल पब्लिक पण बघतो, मजा करतो. एक हे पण ही वाटतं आंदोलनाची मुवमेंट वेगळी आहे. तुम्हाला कसं वाटतं हे त्यांचे पोस्टर्स, बॅनर्स, त्यांच्या घोषणाबाज्या बघून? म्हणजे ते शेवटी, कारण का आम्ही, माझी पण मुलगी आहे, ती पण आता कॉलेज आहे, नीट देणार होती, त्यांनी कॅन्सल केलं. त्यामुळे मला थोडं बरं वाटलं का बाबा त्या प्रेशरमधून नाही गेली. बरोबर. ते मागच्या पण प्रोटेस्टला पण ती पण हजर होती. हे लोक ज्या पद्धतीने बोलतायत ना, ते आम्ही पण हे नाही करू, इमॅजिन नाही करू शकतो. धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. संपूर्ण कचरा आपण जर पाहिलं या ठिकाणी, या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जी काही या ठिकाणी आंदोलक असतील किंवा जे या ठिकाणी प्रोटेस्टर्स असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साफ करण्यात आलेला आहे. आता हा कचरा आपण जर पाहिलं तर महापालिकेच्या माध्यमातून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येईल. परंतु यांना जेवढं ब्लेम केलं जातं किंवा जी काही दृश्य दाखवली जातात, या आंदोलकांनी हे केलं ते केलं, परंतु या आंदोलकांनी हे देखील केलेलं आहे. हे जेन्झीज हेही करू शकतात. हे जेन्झीज घोषणाबाजी करू शकतात, सरकार विरोधात लढू शकतात. पण हे जेन्झीज स्वतःचं घर, स्वतःच्या घरात कचरा केलेला आहे, तो स्वतःच्या घरातला कचरा साफही करू शकतात. हे या ठिकाणी दिसून आलेलं आहे. वेगळी दृश्य होती आणि या सर्व दृश्यांबद्दल, या विद्यार्थ्यांच्या किंवा ह्या संपूर्ण आंदोलकांच्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत.